घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला। या पाकिस्तान पुरस्कृत भ्याड हल्ल्याबाबत भारतासह जगभराने निषेध केला आहे। या हल्ल्याविरोधात सर्व विरोधी पक्ष पंतप्रधानांसोबत आहोत याची ग्वाही दिली आहे। मात्र दुर्दैवाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 एप्रिल रोजी कुडाळमध्ये येऊन स्वतःचा जय जयकार करून घेत ढोल ताशे बडवल्याची टीका शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी केली। कुडाळमध्ये येऊन विजय जल्लोष साजरा केला। सर्व देश दुःखात असताना डोंबिवलीमधील पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्यांचे कुटुंबीय आक्रोश करत असतानाही ठाण्याचे नेतृत्व असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळमध्ये येऊन आभार दौऱ्याच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला, त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे टीकास्त्र शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले। न्यायालयाच्या निर्णयानुसार 10 वाजल्यानंतर साऊंड सिस्टीम वापरणे अवैध असतानाही एकनाथ शिंदे यांनी रात्री 11 वाजेपर्यंत स्पीकर लावून जाहीर सभेत भाषण करत होते। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाचे लाऊडस्पीकर बाबतच्या वेळेचे निर्बंध धुडकावून लावले, त्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे, असेही राऊत म्हणाले। यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, तालुकाध्यक्ष कन्हैया पारकर, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, सचिन सावंत, CR चव्हाण आदी उपस्थित होते। दुर्दैवाने 22 एप्रिलला आपल्या देशाच्या देशवासियांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा जो हल्ला झाला पहलगाम येथे आणि महाराष्ट्रासहित देशातील जवळजवळ 27 पर्यटक हे मृत्युमुखी पडले, त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटक आहेत आणि संपूर्ण देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा सर्वांनीच निषेध केलेला आहे। आपलेसुद्धा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आपला दौरा अर्धवट सोडून ते पुन्हा देशात आले। ताबडतोब त्यांनी सर्व उच्चस्तरीय बैठका घेतली। माननीय गृहमंत्री पहलगामला गेले, तिथे त्यांनी सुरक्षा दलाची बैठक घेतली आणि आम्ही सर्वच विरोधी पक्षांनी ठामपणे पंतप्रधानांच्या पाठीशी या घटनेच्या विरोधात लढण्यासाठी, पाकिस्तानच्या विरोधात लढण्यासाठी ठामपणे आम्ही सर्व विरोधी पक्ष उभे आहोत, हे एकमुखी ग्वाही आम्ही सर्वांनी दिलेली आहे। पण दुर्दैवाने 22 तारीखला हल्ला झाला आणि 24 तारीखला कुडाळ येथे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ज्या पद्धतीने कुडाळमध्ये जल्लोष सभा घेतली, हारतुरे स्वीकारले, पुष्पगुच्छ स्वीकारले, फटाक्यांची आतषबाजी झाली, ढोल ताशा वाजवले आणि ज्या जल्लोषामध्ये त्यांनी हा आभार दौरा त्यांनी पार पाडला, हे पाहिल्यानंतर एक महाराष्ट्राचे जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही एकीकडे पहलगाममध्ये जाऊन तिथल्या अडकलेल्या पर्यटकांना दिलासा देण्याचं काम करत होता आणि दुसरीकडे आपला टेंबा मिरवण्यासाठी तुम्ही श्रीनगर ते गोवा, गोवा ते कुडाळ अशा पद्धतीने प्रवास करून केवळ स्वतःचा आणि स्वतःचा एक जय जयकाराची
स्वतःचे गुणगान गाण्याची जी हौस आहे ती हौस मिटवण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला त्या प्रयत्नाबद्दल मी त्यांचा निषेध करतो. म्हणजे एकीकडे देशाच्या पंतप्रधानांनी पुढचे 7 दिवस सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ह्याच देशाच्या संरक्षणाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचं ठरवलं. आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे कुडाळमध्ये येत आहेत आणि विजयी जल्लोष करतात. काय म्हणायचं यांच्या या असंवेदनशील वृत्तीला? अख्खा देश दुःखातमध्ये आणि चिंतेमध्ये बुडालेला असताना, किंबहुना डोंबिवलीतील ती सर्व कुटुंब आक्रोश फोडत असताना, ठाण्याचं नेतृत्व करणारे हे एकनाथराव शिंदे इथे कुडाळमध्ये येऊन मात्र हारतुरे घेत आहेत, पुष्पगुच्छ स्वीकारत आहेत. हे अशोभनीय असं कृत्य महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या एकनाथराव शिंदे यांनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार रात्री 10 वाजता सार्वजनिक सभा ध्वनिक्षेपक वापरून घ्यायला जवळजवळ बंदी आहे. मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या IPLमध्ये बरोबर 10 वाजता तिथले स्पीकर बंद करण्यात आले. ढोल ताशा वाजवायला त्यांनी बंदी केली. परंतु कुडाळमध्ये झालेल्या सभेमध्ये एकनाथराव शिंदेंच्या त्या काय त्याचं नाव ते आभार दौरा, ह्या आभार दौऱ्याच्या निमित्ताने घेतलेली सभा, त्या सभेमध्ये एकनाथराव शिंदे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असूनही त्यांनी रात्री 11:30 वाजेपर्यंत आपलं भाषण केलं, ध्वनिक्षेपक पूर्ण क्षमतेने लावून. अरे एका महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या जबाबदार मंत्र्यांनी अशा पद्धतीने ध्वनिक्षेपक वापरावर असलेले निर्बंध तोडून नियमबाह्य वर्तन करणं हे योग्य आहे का? किंबहुना कालच मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे SP यांना पत्र लिहून ह्या वेळेच्या नंतर ध्वनिक्षेपक वापरला गेला आणि भाषणं केली गेली त्याविरोधात न्यायालयाच्या अवमान प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मी लेखी केलेली आहे. एकीकडे सार्वजनिक स्वरूपामध्ये होणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला 10चं बंधन असताना खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे रात्री 11:30 वाजेपर्यंत भाषण करतात. मग त्यांना कायदा लागू नाही आहे. आणि दुर्दैवाने तिथे असणारे पोलीस, खरं म्हणजे त्यांनी ते स्पीकर बंद करायला पाहिजे होतं आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. परंतु मी या पत्रामध्ये SP सिंधुदुर्ग यांना स्पष्ट लिहिलेलं आहे की परवाच्या 24 तारीखला कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रात्री 11:30 वाजेपर्यंत भाषण करून राज्य शासनाचा नियम, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध धुडकावून लावले. त्याबद्दल या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी. लाडक्या निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना फसवलं, 1,500 रुपये देणार, 2100 रुपये देणार आणि आता निवडणुका झाल्यानंतर मात्र लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम लाडक्या बहिणींच्या समोर भाषण करणाऱ्या एकनाथराव शिंदे यांनी केलं, त्यांच्या सरकारने केलं. त्याची धनाची ना मनाची त्यांना काही राहिलेली नाही. उलट ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री
उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय राजेश टोपे यांनी प्रथमतःच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिलं आहे. त्या महाविद्यालयाची होणारी अधोगती ही या निवडून आलेल्या लोकांना त्याचं काय पडलेलं नाहीच. पण एकनाथराव शिंदे आज शेकडोच्या संख्येने पदभरती त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये करायची आहे. ती कधी करणार त्याचं उत्तर जर दिलं असतं कालच्या सभेमध्ये तर वाटलं असतं खऱ्या अर्थाने तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला कोकणचा कळवळा आहे. केवळ कोकणाच्या नावाने गळा काढायचा आणि कोकणच्या प्रती पुतना मावशीचं प्रेम ठेवणाऱ्या या सध्याच्या सरकारमधल्या एकनाथराव शिंदे यांनी काल येऊन कोकणवासियांचा सुद्धा भ्रमनिरास केलेला आहे. हे तेवढंच खरं. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.